जगभरात असे अनेक महापुरुष होऊन गेले ज्यांची जयंती साजरी केली जाते, पण छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील असे एकमेव राजा आहेत ज्यांची जयंती वर्षातून 2 वेळा साजरी होताना दिसते। अनेकदा नवीन पिढीला हा प्रश्न पडतो की नक्की खरी शिवजयंती कोणती, 19 फेब्रुवारी की तिथीनुसार येणारी फाल्गुन वैद्य तृतीया? नेमका हा गोंधळ काय आहे? मित्रांनो, हा गोंधळ नाही तर 2 वेगवेगळ्या कालगणनाचे शास्त्र आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही वादाशिवाय पुराव्यासह सत्य जाणून घेणार आहोत, जेणेकरून पुन्हा कधीही तुमच्या मनात हा प्रश्न उरणार नाही की छत्रपती शिवाजी महाराजांची 2 वेळा जयंती साजरी का केली जाते। महाराजांच्या जन्माचा सर्वात भक्कम पुरावा आपल्याला जेदे शेखावलीमध्ये मिळतो। कान्होजी जेदे हे महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील प्रमुख साथीदार होते। त्यांच्याकडे असलेल्या दप्तरामध्ये महाराजांच्या जन्माची नोंद अशी आहे: शके 1551 शुक्ल संवत्सर फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवार। याचा अर्थ महाराज ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी मराठी महिन्यानुसार फाल्गुन महिना आणि तृतीया तिथी होती। आधुनिक काळातील गणितानुसार त्या दिवशी इंग्रजी कॅलेंडरमध्ये 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख होती। म्हणजेच दोन्ही गोष्टी एकाच दिवसाकडे निर्देश करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला, परंतु त्यावेळी भारत आणि जगाच्या काही भागात कालगणनेच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात होत्या। याच पद्धतीमुळे आज 2 तारखा समोर येतात। 1 तारखेनुसार इंग्रजी कॅलेंडर। महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे 19 फेब्रुवारी ही तारीख शिवजयंती म्हणून निश्चित केली आहे। हे ग्रेगोरियन कॅलेंडर इंग्रजी दिनदर्शिका वर आधारित आहे। इतिहासातील नोंदीनुसार महाराजांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी इंग्रजी तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी होती। त्यामुळे जगभरातील शिवप्रेमी या दिवशी मोठ्या उत्सवात शिवजयंती साजरी करतात। 2 तिथीनुसार हिंदू पंचांग। भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवे साजरे करण्यासाठी हिंदू पंचांग किंवा तिथी मानली जाते। ऐतिहासिक पुराव्यानुसार महाराजांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीय या तिथीला झाला होता। मराठी महिन्याची ही तिथी दरवर्षी इंग्रजी कॅलेंडरनुसार बदलत असते। जसे आपली दिवाळी किंवा गणेशोत्सव दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येतात, त्यामुळे जे लोक तिथीला महत्त्व देतात ते दरवर्षी फाल्गुन वैद्य तृतीयेला शिवजयंती साजरी करतात। आता आपण 2 सोप्या उदाहरणांनी समजून घेऊ की शिवजयंती 2 वेळा साजरी का करण्यात येते। पहिलं उदाहरण, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 2026 मध्ये गुढीपाडवा या दिवशी 19 मार्च गुरुवार रोजी झाला असेल तर इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे तारीख असेल 19 मार्च आणि त्या दिवशीची तिथी राहील मराठी महिना चैत्र, पक्ष शुक्ल पक्ष, तिथी प्रतिपदा, म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा। आपण आपली दिवाळी कधीच तारखेनुसार साजरी करत नाही। दरवर्षी दिवाळीची तारीख बदलते, कारण ती तिथीनुसार नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन साजरी होते। शिवजयंतीच्या बाबतीतही हेच घडते। काही लोक तारखेला महत्त्व देतात तर काही लोक परंपरेनुसार तिथीला महत्त्व देतात। तसेच 19 फेब्रुवारी ही सरकारी नोंदणी आहे, तर फाल्गुन वैद्य तृतीया हा सांस्कृतिक वारसा आहे। शेवटी एवढंच लक्षात ठेवा, तारीख बदलली तरी राजा बदलत नाही आणि तिथी बदलली तरी निष्ठा बदलत नाही। महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही अधिकृत तारीख स्वीकारली आहे, जेणेकरून संपूर्ण जगात एकाच दिवशी सुट्टी आणि उत्सव साजरा व्हावा। तर दुसरीकडे तिथीनुसार होणारी जयंती ही आपली हजारो वर्षांची परंपरा जिवंत ठेवते। आपला राजा हा तारखांमध्ये अडकणारा नाही, तर आपल्या विचारात असला पाहिजे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।